विरार परिसरातील मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तानसा नदीवरील पुलावर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने ऐन नवरात्री उत्सवात एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र। आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा। तानसा नदीत पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका महिलेचा मृतदेह भाताने उसगाव येथील पांढरतारा पुलावर सापडला आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी वाडा तालुक्यातील चांबळा डाकिवली येथील 3 महिला मासळी पकडण्यासाठी तानसा नदीवर गेल्या होत्या। यावेळी मासळी पकडून नदीत आंघोळ करीत असताना नदीमध्ये असलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामध्ये सदर महिलेला ओढून नेले। यावेळी महिलेच्या पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला होता। या घटनेची नोंद वाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। सदर महिला 2 दिवसानंतर तानसा नदीला आलेल्या पुरात वाहून येऊन तिचा मृतदेह भाताने उसगाव येथील पांढरतारा पुलावर अडकला होता। सोमवारी पुलावरील नदीचे पाणी कमी झाल्यानंतर येथील ग्रामस्थांना मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला। वाडा पोलिसांना संपर्क करून चौकशी केली असता नदीत वाहून गेलेली तीच महिला असल्याचे निष्पन्न झाले। मृत महिलेचे नाव कल्पना सदू पवार, वय 65 वर्ष असून राहणार चांबळे, तालुका वाडा असे आहे। दरम्यान या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत।